नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी वृत्तवाहिनी। श्रीरामपूरमधून अवैध धंद्यांविरोधात सर्वात मोठी बातमी समोर येत असून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात श्रीरामपूर परिसरात 2 ठिकाणी उपोषण केले जात असून उपोषणकर्त्यांकडून श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून अवैध व्यावसायिकांशी आर्थिक हितसंबंध जोपासणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी उपोषणकर्त्यांकडून होत आहे। पाहूया या विषयीची अधिकची बातमी। अवैध धंद्यांविरोधात पहिले उपोषण श्रीरामपूर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केले जात असून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत व शहरातील मिल्लत नगर परिसरात राजरोसपणे चालू असलेल्या मटका व पत्त्यांचे क्लब चालकांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करून मटका व पत्त्याचे क्लब चालक मालकासोबत आर्थिक हितसंबंध प्रस्थापित करून अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांनी केली आहे। श्रीरामपूर शहरामध्ये गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे। हे गुन्हेगारी वाढण्याचं कारण की श्रीरामपूर शहर हद्दीतील जे पत्त्याचे क्लब चालक आहे आणि मटका चालक आहे हेच या गुन्हेगारांना पोचतात। कारण त्यांच्या अवैध धंद्याच्या विरोधात कोणी आवाज उठवल्यास त्यांना दमदाटी करणे, त्यांना मारहाण करण्यासाठी या गुन्हेगारांना ते पोचतात। परंतु हेच गुन्हेगार सुरुवातीला छोटे मोठे गुन्हे करून आज इतके मोठे गुन्हेगार झालेले की ते कोणालाही जुमानत नाही। म्हणून श्रीरामपूरच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि श्रीरामपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली। गुन्हेगारी वाढण्याचं कारण की मटका चालक आणि पत्त्याचा क्लब चालक आहे। तसेच यांना मदत करणारे जे पोलीस कर्मचारी 2 पोलीस कर्मचारी ते 2 पोलीस कर्मचारी यांना सातत्याने मदत करतात। अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिशाभूल करून यांची बाजू घेतात। तर या 2 पोलीस कर्मचाऱ्यांची त्वरित चौकशी करण्यात यावी। यांच्या सर्व बँकेचे खाते आणि मोबाईल यांचं चेक करण्यात यावं। यांचं गुन्हेगारांबरोबर असलेले हितसंबंध आणि यांना असलेला पगार आणि यांच्या बँकेत पैशाचं उलाढाल झालेल्याचं तफावत त्यांना जाणून येईल आणि तसेच यांची त्वरित या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांची निलंबित करण्यात यावं। तरच या श्रीरामपूरकरांना आणि गोरगरिबांना न्याय मिळेल आणि या 2 नंबर धंदे करणारे पत्त्याचे क्लब आणि मटका चालकाला जर तडीपार केलं तरच गोरगरिबांच्या आर्थिक लूट थांबेल अशी प्रमुख मागणी आमची आहे। जर आमच्या उपोषणाची 2 ते 3 दिवसांमध्ये पोलीस प्रशासनाने दखल नाही घेतली तर मी जिल्हा अध्यक्ष असल्या कारणाने संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकारी ज्या त्या तालुक्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे। वेळ प्रसंगी ते जेल भरो आंदोलन सुद्धा करतील। एक तर आम्हाला या शहरामध्ये शांततेत राहून द्या, अन्यथा नाहीतर त्या गुन्हेगारांना इथं राहून द्या। एक तर गुन्हेगारांना इथून जिल्ह्यातून तडीपार करा, नाही तर आम्हाला जेलात घाला अशी आमची मागणी राहील। अवैध धंद्यांविरोधात दुसरे उपोषण श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात भीमशक्ती संघटनेकडून केले जात असून बेलापूर गावात चालू असलेल्या अवैध वाळू, मटका, जुगार, गांजा, हातबट्टी दारू व ऑनलाईन लॉटरी यासारख्या अवैध धंद्यांमुळे बेलापूर पंचक्रोशीतील नागरिकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले असून बेलापूर परिसरात चालू असणाऱ्या अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या बेलापूर दूरक्षेत्र पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्ते भीमशक्तीचे जिल्हा सचिव अल्ताफ शेख यांनी केली आहे। मी अल्ताफ भाई शेख श्रीरामपूर तालुका बेलापूर येथे उपोषणात बसलो आहे। माझी मागणी ही आहे की बेलापूर आसपास परिसरात अवैध धंदे जोरात आणि धूमधडाक्यात चालू आहे। त्याच्यामुळे अनेकाचे घर गस्ती व प्रपंच पाराशी विल्हेवाट लागली आहे। आज बेलापूर पोलीसच्या माध्यमातून त्यांना प्रोत्साहन मिळत आहे। त्यांच्या अंडरखाली भरपूर धंदे चालू आहे। माझी एकच मागणी आहे की बेलापूर पोलीस आउटपोस्टचे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजे। पुरात आकडे, मटका, ऑनलाईन लॉटरी, हातबट्टी दारू, ओढवते व्हिडिओ गेम त्याच्या माध्यमातून अनेक धंदे, गुटखा एकदम फार जोरात चालू आहे। आता परत त्याच्यामध्ये वाळू तस्करी
हे झाडाचे आपण कत्तल जोरात चालू आहे. आज प्रशासनाने माझ्या उपोषणाची दखल घेतली नाही तर याच्या व्यतिरिक्त मी मोठं जन आंदोलन उभं करणार आहे. अवैध धंद्यांच्या विरोधात उपोषण करणाऱ्या दोन्ही उपोषणकर्त्यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी केली असताना पुढील काळात पोलीस प्रशासन याबाबत काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.